श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 8th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 8th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट लेसन करणार आहोत. बेसिकली हा लेसन नाही आहे, तर हा तुम्हाला आपण म्हणू शकतो की रीडल्स तुम्हाला इथे दिलेले आहे. सो आपण हे सर्व आज आपण पाहणार आहोत. सो तुम्ही हा व्हिडिओ फुल बघा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा. सो आज आपण आधुनिक प्रहेलिका हा जो तुमचा लेसन आहे, लेसन नंबर 15 जो आहे, हा आज आपण पाहणार आहोत. जो लिहिलेला आहे श्रीमती दुर्गा पारखी यांनी हा लिहिलेला आहे. सो मित्रांनो, या आपण म्हणू शकतो या लेसनमध्ये काय आहे, तर या लेसनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या रिडल्स दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला खूप सारे कोडे दिलेले आहेत. ते कोडे आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला इथे भरपूर सारे चित्र दिलेले आहेत. तुम्हाला मॅच द पेअर करायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला कोडं दिलेलं आहे, ते कोडं समजून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला आन्सर जे वाटेल ना, आता समजून घ्या पहिलं जर कोडं असेल तर समजून घ्या त्याचं उत्तर, मी फॉर एक्झाम्पल सांगते की समजून घ्या हे असेल चाय चषक जर असेल तर तुम्हाला ते ज्या राईट आन्सर आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. भरपूर जणांना काय वाटतं, तर जे चित्र दिलेलं आहे तेच राईट आहे असं वाटतं, तर हे असं नाही आहे, हे वेगळं आहे. जेव्हा आपण प्रत्येक कोड्यांचं अर्थ समजून घेऊ ना, तेव्हा तुम्हाला ते बरोबर समजेल. सो मित्रांनो, आपल्या लेसनचं नाव आधी समजून घेऊया, मग आपण एक एक शब्द जो तुम्हाला कोड्यामध्ये दिले आहे ते समजूया. आधुनिकचा अर्थ आहे मॉडर्न. आधुनिकचा अर्थ आहे मॉडर्न. सो तुम्हाला या लेसनमध्ये तुम्हाला मॉडर्न म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या तुम्हाला खूप छान कोडे दिलेले आहे. समजते का? आणि ते कोडे तुम्हाला समजून घ्यायचे आणि ते ओळखायचे देखील आहे. सो स्टार्ट करूया मग, आणि मी तुम्हाला अर्थ सांगेन, तुम्हाला गेस करायचं. आता काय दिलं आहे बघा. प्रहेलिकायाः अर्थः ज्ञात्वा. आधी तुम्ही हे ज्या प्रहेलिका आहे, कोडे जे आहेत, प्रहेलिकाचा अर्थ आहे कोडे, इंग्लिशमध्ये आपण रिडल्स म्हणतो त्याला. सो तुम्ही या प्रहेलिकाचा अर्थ समजून घ्या आणि जो तुम्हाला अर्थ समजल्यावर तुम्हाला योग्य चित्र, म्हणजे काय, तर योग्य चित्रासोबत तुम्हाला मेलनम करून, मेलनमचा अर्थ आहे मॅच द पेअर, तुम्हाला इथे करायचं आहे. आता बघा, पहिलं बघूया. आता बघा, चित्रवर्णो अथवा शुभ्रः एककर्णः सुदर्शनः भवेत कथम ही युष्माकम चायपानं मया विना. आता मित्रांनो, या कोड्यामध्ये काय असेल, तर जी वस्तू असेल ना ती स्वतः बोलत आहे असं आहे. तुम्हाला आत्मलेखन असं असतं. आत्मलेखन म्हणजे काय, जेव्हा ही वस्तू स्वतः बोलते तेव्हा, जसं की मी झाड बोलतो आहे. सो या रिडल्समध्ये देखील ती जी वस्तू आहे ती स्वतःबद्दल सांगत आहे. आता बघा, चित्रवर्णो अथवा, याचं बघा कसं असेल, चित्र वर्ण प्लस अथवा असं आहे. मित्रांनो, जेव्हाही इंग्लिशमधला हा एस असतो ना, त्या एसला संधी करताना त्याचा ट्रान्सफॉर्म अ मध्ये होतो. आता बघा, चित्र वर्ण प्लस अथवा असं याची संधी आहे. म्हणजेच काय, तर माझं जे वर्ण आहे, आता ती वस्तू सांगते स्वतःबद्दल की माझं जे वर्ण आहे, वर्णाचा अर्थ आहे कलर, माझा जो रंग आहे तो वर्ण जो आहे तो वेगवेगळ्या कलरचा आहे, म्हणजे मी रंगबिरंगी आहे. समजते का? तर मी रंगबिरंगी आहे. अथवाचा अर्थ आहे किंवा. मी शुभ्र आहे, शुभ्रचा अर्थ आहे पांढरी आहे. म्हणजेच काय, तर मी रंगबिरंगी आहे किंवा पांढऱ्या रंगाची आहे. पहिलं तुम्हाला आपण म्हणू शकतो की हिंट मिळालेली आहे. सो काय, चित्रवर्ण ह्याचा अर्थ आहे रंगीत किंवा वेगवेगळ्या रंगाचा. तर ती वस्तू काय म्हणते, तर मी वेगवेगळ्या रंगाचा आहे किंवा मी पांढरा आहे असं आहे. बघा आता पुढे, एक कर्ण म्हणजेच काय, तर मला एकच कान आहे असं तो म्हणतो. एकचा अर्थ आहे वन आणि कर्णचा अर्थ आहे कान, मला एकच कान आहे. सुदर्शन आणि मी खूप देखणा दिसतो असं तो म्हणतो. मित्रांनो, सूचा अर्थ संस्कृतमध्ये चांगला असंच असतं. आता भरपूर ठिकाणी तुम्हाला ते दिसेल. भवेत कथम, तुम्ही सांगा बरं असं आहे ते, भवेत प्लस कथम असं आहे. भवेत प्लस कथम, कथमचा अर्थ आहे सांगा.
तुम्ही सांगा बरं की माझ्याशिवाय ही युष्माकमचा अर्थ आहे तुम्ही सर्व, माझ्याशिवाय चायपानम मया विना, माझ्याशिवाय तुम्ही चहा पिऊ शकत नाही, असं तो म्हणत आहे. आता तुम्हाला हे सगळे डिस्क्रिप्शनवरून तुम्हाला आयडिया आली असेल की बघा, म्हणजे माझा रंग रंगबिरंगी आहे किंवा मी पांढऱ्या कलरचा असतो, जास्त तर पांढरा असतो असं तो म्हणतोय, नंतर मला एकच कान आहे बरं, आणि काय तर माझ्याशिवाय तुम्ही चहा पिऊ शकत नाही, तर काय असेल बरं सांगा बरं. तर बघा आता एक मिनटं, युष्माकमचा अर्थ आहे तुम्ही सर्व, नंतर मग चाय पानं म्हणजे चहा, मया म्हणजे माझ्या शिवाय, विनाचा अर्थ आहे शिवाय. सो ते क्वेश्चन विचारते की माझ्याशिवाय तुम्ही चहा पिऊ शकत नाही. सो काय वाटतंय तुम्हाला? माझ्या हिशोबाने तर कप असेल. बघा तुम्हाला कपचं इथे डिस्क्रिप्शन दिलं आहे. आता बघा हे कप बघा, आता आपण काय काय पाहिलं होतं बघा, मी रंगबिरंगी कलरचा आहे किंवा व्हाईट कलरचा आहे, मला एकच कान आहे बघा, एकच कान आहे त्याला, राईट. नंतर मग काय आहे तर माझ्याशिवाय चहा पिणं शक्य नाही. सो याचा आन्सर आहे चाय चषक. तुम्ही लिहून घ्या ते इथे, चाय चषक लिहा, चाय चषक. पुढे निर्वाता, तर सेकंड करायचे. आता निर्वाता, निर्वाताचा अर्थ आहे, आता ती दुसरी वस्तू बोलते की निर्वाता म्हणजे माझ्यात हवा नाही आहे. वार्ताचा अर्थ आहे हवा असणे, आणि निर्वाता म्हणजे हवा नसणे. द्विमुखी, माझे दोन मुख आहेत, दोन तोंड आहेत, मला दोन ओपनिंग आहे, समजते असे दोन ओपनिंग आहे. दीर्घा, मी एकदम लॉंग आहे, दीर्घा म्हणजे मोठी आहे. लघुभारा म्हणजेच काय तर माझं जे भार आहे, भार म्हणजे काय तर वेट जे आहे ते लघु आहे, लघुचा अर्थ आहे कमी. मी लाईट आहे म्हणजेच काय तर तुम्ही लगेच मला घेऊन जाऊ शकता. सुवाहिका, सुचा अर्थ आहे चांगला, वाहिका म्हणजे काय तर मी कुठेही इझिली आपण म्हणू शकतो की कॅरी करण्यामध्ये मी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, मला तुम्ही लगेच कॅरी करू शकता. पात्र स्पर्शम विना, तुम्ही पात्र म्हणजे काय तर भांड्याला स्पर्श शिवायच. पेयम म्हणजे काय तर पाणी किंवा ज्यूस आपण म्हणू शकतो. पायामी सुसेविका म्हणजे काय तर तुम्ही जे भांडं आहे त्याला स्पर्श केल्याशिवायच तुम्ही त्याच्यातलं जे पेय आहे ते पायामी म्हणजे काय तर पिऊ शकता. ओके. आणि सुसेविका म्हणजे काय तर मी चांगली सेविका आहे, सुचा अर्थ आहे चांगली. सो आता तुम्हाला काय दिलं आहे तर मी निर्वाता म्हणजे माझ्यात हवा नाही आहे, नंतर काय तर मी द्विमुखी, माझ्यात दोन ओपनिंग आहेत, नंतर दीर्घा म्हणजे मोठी आहे, लघुभारा म्हणजे माझं जे वेट आहे ते काहीच नाही आहे, मी खूप लाईट आहे. सुवाहिका म्हणजे काय तर तुम्ही लगेच मला कॅरी करू शकता. पात्रस्पर्श विना म्हणजे पात्रस्पर्श केल्याशिवायच तुम्ही तुमचं जे पेय आहे, पेयाचा अर्थ ज्यूस वॉटर जे आहे ते तुम्ही पिऊ शकता. आणि मी एक चांगली सेविका आहे. सो माझ्या हिशोबाने तर याचा आन्सर नलिका आहे. कसं काय तर बघा, पहिलं तर बघा आता माझ्यात हवा नाही आहे, स्ट्रॉमध्ये हवा असते का बरं सांगा बरं, नाही. दोन मुख आहेत बघा, एक आणि दोन. दीर्घा म्हणजे मी मोठी आहे बघा. लघुभारा इझिली तुम्ही धरू शकतात आणि कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि काय तर तुम्ही पात्राला स्पर्श, पात्र म्हणजे काय तर या ग्लासला स्पर्श केल्याशिवायच तुम्ही पाणी पिऊ शकता. सो याचा आन्सर नलिका आहे. पुढे आरुह्य नासिका नित्यम स्पृशामी श्रवणद्वयम, श्रवणचा अर्थ आहे कान, नासिकाचा अर्थ आहे नाक. आरुह्य म्हणजे काय तर मी नाकावर चढलेली असते किंवा स्वार असते. तर आता बघा तो जो आहे, ती जी वस्तू आहे ती काय म्हणते तर मी नाकावर चढलेली असते. नासिका म्हणजे काय तर नाक, मी नाकावर चढलेली असते आणि मी दोन तुमच्या कानांना स्पर्श देखील करते. स्पृश्यामीचा अर्थ स्पर्श करणे. दृष्टर्थम, आणि मी कशासाठी हेल्प करते तर मी तुम्हाला पाहण्यासाठी हेल्प करते. दृष्ट प्लस अर्थम. मम साह्यम, माझा जो तुम्ही हेल्प घेता तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला माझी हेल्प लागतेच बरं, असं ती म्हणते. काच युक्ता तनुर्मम म्हणजे काय तर माझी जी बॉडी आहे ती काच म्हणजेच काय तर ग्लासने बनलेली आहे. सो माझ्या हिशोबाने तर उपनेत्रम याचा आन्सर असू शकतं. आता बघा, उपनेत्रम म्हणजे आपला चष्मा नाकावर असतो, चढलेला असतो, दोन कानांना तो स्पर्श करतो, नंतर काय तर त्याच्याशिवाय पाहणं अशक्य आहे. आणि चष्मा काचने बनलेला असतो, ग्लासने बनलेला असतो. पुढे बघूया. पुढे आता बघा,
स्वयं पसारिते जाले आपतंती नराहा स्वयं. म्हणजेच काय तर नरह म्हणजे काय तर माणूस. माणूस स्वतःच जाळं आपण म्हणतो की पसरतो आणि स्वतःच त्याच्यात जातो. आता हे काय आहे तर मी तुम्हाला आधी आन्सर सांगते, नाही तर तुम्हाला समजणार नाही. हे तुम्हाला माहिती का, नेट असते. नेट म्हणजे काय बघा, हे मशकजालम म्हणजे काय तर मच्छरांपासून वाचण्यासाठी आपण एक जाळं म्हणजे काय तर नेट आपण करतो बेडच्या इकडे. सो इथे त्याचा आन्सर मी आधी सांगते, म्हणजेच तुम्हाला त्या रिडलचा म्हणजे कोड्याचा अर्थ समजेल. आता बघा, आता आपण ती जी नेट आहे ती स्वतः पसरतो आणि स्वतः आपण त्याच्यात पडतो, असं आहे ते. बघा, खूप फनी असं असेल ते. स्वयंपसारिते जाले म्हणजे जो मनुष्य असतो तो स्वतः ते जाळं आपण म्हणतो की पसरतो किंवा सेट करतो, अरेंज करतो. आपतंतीचा अर्थ आहे पडतो. कोण पडतो? तो नराहा स्वयं. तर जो माणूस असतो तो स्वतः त्या जाळ्यात पडतो, असं फक्त याच्यातच आपण पाहू शकतो. लभन ते सुख निद्राम, आणि त्या जाळ्यात पडल्यावर त्याला एक सुखद म्हणजे काय तर चांगली निद्रा म्हणजे काय तर चांगली आपण म्हणू शकतो की त्याला चांगली झोप लागते. ते अहो आश्चर्यम अद्भुतम, आणि ते जे आश्चर्य आहे ते खूप अद्भुत आहे. असं कधी होत नाही की माणूस स्वतः जाळं करतो आणि स्वतः त्याच्यात पडतो आणि चांगलं झोपतो, असं आपल्याला दिसत नाही. सो याचा आन्सर आधी सांगितलं ते म्हणजे मशक म्हणजे काय तर मच्छर जाळी आपण म्हणतो त्याला. पुढे आता बघा, एकाकीद्वारे तिष्ठामि गृहत्पत्यो बहिर्गत गृहरक्षाकरः शूरो लघुमूर्ती सुकीर्तिमान. सो आता ही जी तुम्हाला पहिली दिली आहे त्याचा अर्थ बघूया. आता ही जी पहिली ना ती खूप छान आहे असं आपण म्हणू शकतो. आता याचा आन्सर तुम्ही शोधा बरं. आता बघा, मी आधी सगळी तुम्हाला समजून देते, मग तुम्ही आन्सर सांगा. एकाकीचा अर्थ एकटी, अलोन इंग्लिशमध्ये बोलली तर. द्वारीचा अर्थ आहे ती एकटी दारात असते. आता बघा, ती जी वस्तू आहे ती स्वतःबद्दल सांगते, मला ओळखायचं आहे की एकाकीद्वारी म्हणजे मी एकटी दारात असते. तिष्ठामीचा अर्थ थांबते, मी एकटी दारात थांबते. केव्हा थांबते ती एकटी? जेव्हा गृहपत्यव गृहाचा अर्थ आहे घर आणि पत्यव इथे दिलेलं आहे त्याचा अर्थ आहे मालक. जेव्हा घराचा मालक काय करतो तर जेव्हा घराचा मालक बहिर्गतेचा अर्थ आहे बाहेर असतो. बघा म्हणजे काय तर जेव्हा घराचा मालक बाहेर असतो तेव्हा मी एकटी दाराजवळ किंवा आपण म्हणू शकतो की दाराला मी असते, दाराजवळ मी असते, थांबते मी तिथे, मी एकटी असते असं ती सांगते. बरं, गृहरक्षा करो, हो मी घराची आपण म्हणू शकतो की रक्षण करणारी एक आहे. जसं सैनिक असतात तशी मी एक आहे असे ती म्हणते. बरं, शूरो मी एक शूर आहे. लघुमूर्ती, तुम्हाला एक म्हण माहिती का, मूर्ती लहान कीर्ती महान, ही म्हण माहिती का तुम्हाला मराठीची? सो याच्यात तिला ॲप्लिकेबल आहे ते. सो ती काय म्हणते तर मी लघुमूर्ती, ही लघुचा अर्थ आहे छोटी. म्हणजे काय म्हणते की मी एकदम छोटीशी आहे तरी मी खूप शूर आहे, मी घराची रक्षण करणारी आहे. जेव्हा ही मालक बाहेर जाते तेव्हा मी एकटी दाराजवळ उभी राहते अशी ती म्हणते. सुकीर्तिमान असं येते. कीर्तीचा अर्थ आहे फेमस आणि संस्कृतमध्ये सूचा अर्थ आहे खूपच गुड, आपण म्हणू शकतो की खूपच फेमस मी आहे असं ती म्हणते. कोण म्हणते आता तुम्ही सांगा बरं, का कोण असेल ती, कोण असेल सांगा बरं. तर माझ्या मते तर या पहिलीचं उत्तर तालह असं. तालह कसं काय येईल मी आता तुम्हाला परत सांगते. बघा, आता आपण जेव्हाही बाहेर जातो तेव्हा आपण दाराला कुलूप लावतो, राईट, लावतो की नाही. मग आपण बाहेर गेल्यावर ते जे कुलूप असतं ते एक रक्षण आपण म्हणू शकतो की ते आपल्या घराचं रक्षण करतं. पहिले आपण काय पाहिलं होतं की एकाकी, आठवतं का तुम्हाला? बघा आपण काय पाहिलेलं बघा, एकाकीद्वारी तिष्ठामि, तर हे जे कुलूप असतं ते एकटं त्या दाराजवळ थांबतं जेव्हा मालक जो असतो तो बाहेर जातो तेव्हा. नंतर जे कुलूप असतं ते काय करतं तर रक्षण करतं, ते शूर असतं, कीर्ती लहान असते त्याची. सॉरी मूर्ती लहान असते, कीर्ती महान असे. बरं, ते जरा कन्फ्युजिंग झालं. सो आणि जे आपलं कुलूप असतं ते छोटंसं असतं म्हणजे लघु असतं.
समजते का? त्याची मूर्ती लहान आहे पण त्याची कीर्ती महान आहे. सो याचं उत्तर काय असेल? ताल हो असं आहे. बरं, समजलं का तुम्हाला? पुढे बघायचं आता. बघा आता. कृष्णमुखी च गौरंगी पेटिकायां निवासिनी अग्निवमती शीघ्रम ही घृष्टा पेटिकया सह. सो काय दिले बघा? कृष्णमुखी. कृष्णमुखीचा अर्थ आहे कृष्ण. तुम्हाला माहिती आहे का कृष्ण यांचा रंग सावळा होता है ना. सो कृष्णमुखीचा अर्थ आहे आपण म्हणू शकतो की काळा. ओके, कृष्णमुखी म्हणजे काळा. गौरांगीचा अर्थ आहे गोरा. ओके, समजते का तुम्हाला? बघा आता हे जरा मस्त आहे ही रिडल. हे आता हे जे गौरांगी तुम्हाला दिलं आहे ना त्याची संधी एक आहे. गौर प्लस अंगी असं आहे ते. गौरचा अर्थ आहे गोरा आणि अंगीचा अर्थ आहे शरीर असं येते. बरं, बघा याच्यात संधी आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर मी तुम्हाला परत सांगते. ते या रिडलनुसार काय आहे तर ती जी आहे वस्तू ती म्हणते की माझा चेहरा काळा आहे पण माझं शरीर पांढरं आहे म्हणजे गोरा आहे. मग ती काय म्हणते बघा, पीटिकायां निवासिनी आणि मी पेटीमध्ये राहते. ओके, मी एका बॉक्समध्ये राहते असं ती म्हणते. अग्निवमती. अग्निवमतीचा अर्थ आहे मी अग्नी आपण म्हणू शकतो की प्रज्वलित करते. तुम्हाला प्रज्वलित माहिती का म्हणजे काय तर मी अग्नी ताबडतोब असतं ना ते ओकते मी असं ते सांगते. बघा, अग्नीचा अर्थ आहे आग, वमतीचा अर्थ आहे ओकणे किंवा आपण म्हणू शकतो की ओकणे किंवा आपण म्हणू शकतो की पेटणे. मी एकदम फास्ट अशी मी पेटते. शीघ्रम ही घृष्ट्वा पेटिकया सह म्हणजे काय म्हणते ती बघा, नीट समजून घ्या. बरं, काय म्हणते ती? अग्नीचा अर्थ आहे आग, वमतीचा अर्थ आहे ओकणे. मी लगेच आग ओकते. केव्हा ओकते ती? तर शीघ्र म्हणजे जेव्हा तुम्ही लगेच. घृष्ट्वा म्हणजे काय तर घर्षण. मला माहिती आहे का घर्षणचा अर्थ आहे रब करणे. म्हणजे ती काय म्हणते जेव्हाही तुम्ही मला माझ्या पेटीसोबत तुम्ही असं रब कराल ना तेव्हा मी लगेच आग माझ्यात आपण म्हणू शकतो की निर्माण होते. ओके, मी लगेच आग ओकते असं ती म्हणत आहे. सो माझ्या हिशोबाने तर याचा आन्सर अग्नी शलाका असेल. आता आपण काय पाहिलं होतं बरं, आता आठवा. ती काय बोलली होती की माझं जे तोंड आहे ते काळं आहे आणि माझं जे बॉडी आहे अंग जे आहे ते गोरा आहे आणि मी पेटीमध्ये राहते म्हणजेच ती मॅच बॉक्समध्ये राहते. आणि मग काय होतं की जेव्हाही तुम्ही घर्षण कराल रब कराल माझ्या पेटीसोबत तेव्हा मी लगेच अग्नी ओकते, अग्नी प्रज्वलित करते. सो माझ्या हिशोबाने अग्निशलाका याचा आन्सर आहे. सो तुम्ही ते अग्निशलाका लिहून घ्या. पुढे बघा आता लास्ट आहे. मग आपली एक्सरसाइज करून घेऊया मग आपला व्हिडिओ एंड करूया. बघा आता. भारम वोडू न मे दुःखम कुभोजने एततु मे महादुःखम मूर्खेण सह तोलनम. बघा आता याच्यात खूप सॅड स्टोरी ती दिलेली आहे. कोणाची स्टोरी आता तुम्ही ती सांगा. आता बघा, भारम ओढून म्हणजे मी भार ओढतो. मी लोड्स जे असतात ते ओढतो म्हणजे काय तर मी खूप सामान घेऊन जातो. ते सामान घेऊन जायचं मला दुःख नाही आहे एवढं. न मे दुःखम म्हणजे मला तेवढं दुःख नाही आहे. तो काय म्हणतो न मे दुःखम कुभोजने मला दुःख भार वाहण्याचं पण नाही आहे. मला दुःख खराब जेवणाचं देखील नाही आहे. कुचा अर्थ आहे खराब वाईट, भोजनेचा अर्थ आहे जेवण. सो ओके, सो काय म्हणतोय तो ॲनिमल की मला भार व्हायचं पण दुःख नाही आहे, मला वाईट जेवण मिळतं त्याचं पण दुःख नाही आहे, पण मला एक वेगळं दुःख आहे. काय दुःख आहे बघा ना. ततु मे महादुःखम. आता माझं एक महान दुःख आहे. महादुःख म्हणजे ग्रेट सॅडनेस माझ्या लाईफमध्ये आहे. काय आहे बरं तर माझी जी तुलना आहे, माझं जे कंपॅरिझन आहे ते मूर्खांसोबत करतात. ओके, सो तो किती बिचारा साधा सरळ आहे बघा. तो त्याला कशाचंच दुःख नाही. त्याला जास्त दुःख कशाचं आहे तर त्याची जी तुलना आहे, तोलनमचा अर्थ तुलना, त्याची तुलना जे आहे कंपॅरिझन ते एका मूर्खासोबत नेहमी केलेली जाते. सो आता बघा म्हणजे काय, तो जो ॲनिमल आहे तो भार ओढतो. ते भार तो ओढतो पण त्याला दुःख नाही आहे. त्याला वाईट जेवण मिळतं त्याचं पण त्याला दुःख नाही. पण त्याला सर्वात मोठं दुःख काय आहे तर त्याचं जे कंपॅरिझन आहे, त्याचं जे तुलना आहे ते एका मूर्खासोबत नेहमी केली जाते. सो याचा आन्सर काय असेल गर्दभह असेल.
बिचारा जो गाढव असतो तो काय करतो तर तो सामान ओढतो. त्याला बिचाऱ्याला वाईट जेवण मिळतं, त्याला काही छान मिळत नाही. नंतर मग अजून काय होतं की आपण नेहमी आपण म्हणतो ना की अरे तू गाढव आहेस का, म्हणजे आपण नेहमी मूर्खाची तुलना गाढवासोबत करतो. सो तो तेच म्हणतो आहे गर्दभः, काय म्हणतोय की माझी जी तुलना आहे ती तुम्ही मूर्खासोबत करू नका, असं तो बिचारा म्हणतो आहे. सो समजलं एवढं सगळं. आता आपले जे भाषा अभ्यास आहे ते फास्ट करून घेऊया. श्लोकम पठित्वा अर्थम अन्विष्य, म्हणजे काय तर मी श्लोक आता वाचते आणि त्याचा अर्थ देखील सांगते. तुम्ही आता फास्ट त्याचा आपण म्हणू शकतो की सरळ अर्थ लिहून घ्या. ओके, बघा आता. हां, निमिल्य नेत्रे पिबामी दुग्धम मूषक शत्रू कथयत कोयम. सो बघा ना, निमिल्यचा अर्थ मिटून, नेत्रेचा अर्थ डोळे, मी डोळे मिटून दूध पिते. पिबामीचा अर्थ पिणे, दुग्धम म्हणजे दूध, मी डोळे मिटून दूध पिते. मूषक शत्रू, माझा शत्रू कोण आहे तर मूषक आहे, मूषकचा अर्थ आहे माऊस. ओके, उंदीर, माझा शत्रू कोण आहे तर उंदीर आहे. ओके, सो आता ती म्हणते की कोयम को अयम असं आहे बरं, कह अयम असं असतं. सो ती म्हणते की मी कोण आहे बरं, तर माझ्या हिशोबाने कोण असेल तर मार्जारह आहे, म्हणजेच काय तर मांजर. इथे मार्जारह लिहून घ्या मित्रांनो. मार्जारह आणि मार्जकहमध्ये तुम्ही खूप गडबड करता. मार्जकह रबर असतं आणि मार्जकह आणि मार्जारह हे वेगवेगळे बरं, हे प्लीज करू नका एकत्र. सो मार्जारह इथे आन्सर आहे. पुढचं बघा. वृक्षात वृक्षम कुर्द सतत धरामी पृच्छम कथयत कोयम. सो आता बघा, आता हे किती छान आहे, मी तुम्हाला अर्थ सांगते. वृक्षात वृक्षम म्हणजे काय, तुम्ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. कुर्दचा अर्थ आहे उडी मारतो मी. ओके, मग आता बघा धरामीचा अर्थ आहे मी धारण करतो. काय धारण करतो तर मी धारण करतो काय तर मी शेपटी धारण करतो. आता मला सांगा मी कोण आहे बरं, तर माझ्या हिशोबाने तो आहे माकड, मरकट हो. पुढे बघूया. नासिकायम पिबामी तोयम, नासिकाचा अर्थ आहे नाक, मी नाकाद्वारे पाणी पितो. विशाल काय हो, माझं जे काय आहे, कायचा अर्थ आहे बॉडी, माझं जे शरीर आहे ते विशाल आहे. विशालचा अर्थ आहे खूप लार्ज आहे माझी बॉडी. कथयत कोयम, सांगा बरं मी कोण आहे, तर माझ्या हिशोबाने याचा जे उत्तर आहे ते हत्ती आहे. कारण हत्ती त्याच्या सोंडेद्वारे, म्हणजे सोंडला आपण, त्याची सोंड आहे त्यालाच आपण नासिका म्हणतो त्याच्यासाठी. सो तो सोंडेने पाणी पितो आणि त्याचं जे बॉडी आहे ती खूप लार्ज आहे, म्हणून याचा आन्सर काय असेल तर गजह इथे आन्सर असेल. खूप इझी आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. पुढे. भक्ष्यामी रात्र दृष्ट्वा चौरम व्रक पृच्छकः कथयत कोयम. भक्ष्यामीचा अर्थ भुंकतो, मी भुंकतो. केव्हा भुंकतो तर मी रात्री भुंकतो. जेव्हाही दृष्टवाचा अर्थ आहे मी जेव्हाही, दृष्टवा म्हणजे पाहतो. मी केव्हा भुंकतो, भक्ष्यामीचा अर्थ आहे भुंकणे. मी भुंकतो केव्हा तर रात्री भुंकतो. जेव्हाही मी पाहतो, कोणाला पाहतो तर चोराला, म्हणजेच काय तर जेव्हाही मी चोर, थीफला जेव्हाही मी पाहतो तेव्हा मी भुंकतो. ओके, व्रक पृच्छक हो, व्रक म्हणजे काय तर वाकडी, पृच्छकचा अर्थ आहे शेपटी, माझी जी शेपटी ती वाकडी असते ही. कथयत कोयम, सांगा बरं कोण आहे मी. सो माझ्या हिशोबाने कुत्रा याचा आन्सर आहे, ज्याला आपण शुनकः असं म्हणतो संस्कृतमध्ये. ओके, समजलं आहे का तुम्हाला. कारण रात्री चोराला पाहून जो कुत्रा असतो तो भुंकतो आणि त्याची शेपटी नेहमी वाकडीच असते. पुढे आता बघा. मेघम दृष्ट्वा करोमि नृत्य, जेव्हाही मी ढग पाहतो तेव्हा मला असं वाटतं की यार आपण डान्स करावं. ओके, मेघम दृष्ट्वाचा अर्थ आहे, दृष्ट्वाचा अर्थ पाहणे. जेव्हाही मेघ पाहतो, मेघचा अर्थ आहे क्लाउड्स, तेव्हा मला असं वाटतं की आपण नृत्य करावं. ओके, पुढे बघा आता. पितृत पिच्छः कथयत कोयम, विस्तृतचा अर्थ आहे मोठा, पसरलेला. ओके, पिच्छः म्हणजे काय तर आपण म्हणतो ना पिसारा, मोराचा पिसारा पाहिला आहे का तुम्ही. सो तो काय म्हणतो आहे तर, अरे मी आन्सर सांगून दिली, ठीक आहे चालतं. हे बघा, जेव्हाही मी ढग पाहतो तेव्हा मला असं डान्स करावंसं वाटतं, नृत्य करावंसं वाटतं. आणि माझा जो पिच्छः म्हणजे काय तर पिसारा जो आहे तो विस्तृत आहे, विस्तृतचा अर्थ आहे मोठा, पसरलेला आहे. कथयत कोयम, कोण आहे बरं मी, सांगा बरं. तर मोरह म्हणजे मोर आहे. आन्सर इथे लिहिते मी.
मोर नाही म्हणत बरं, संस्कृतमध्ये मयूरह म्हणतात. अदरवाईज तुम्ही मोरह लिहाल. सो मयूरह आहे. हां, भरपूर जण हेच करता, मराठीचं संस्कृतमध्ये, संस्कृतचं मराठीमध्ये करता. सो मयूरह हे आहे. आता बघा, हे एवढं झालं आपलं. आता हे लास्ट आहे, ते करून घेऊया. आता तुम्हाला बघा काय दिलेलं आहे, चित्रवर्णनम करू. चित्राचं वर्णन केलेलं आहे आणि ती प्रहेलिका तुम्हाला ते रचायची आहे म्हणजे बनवायची आहे. आता बघा, आता पहिले कशाची, तर पोपटाची आहे. आता बघा, मम वर्ण हरित हो, माझा जो रंग आहे तो हरित आहे. हरितचा अर्थ आहे ग्रीन. डॅश मम प्रियम खाद्यम, माझं फेवरेट खाद्य काय, तर काय असेल बघा. पिक्चरमध्ये काय दिसते, तर आपल्याला मिरची दिसते. सो इथे मिरची इथे आन्सर आहे. मिरचीला मरीचम म्हणता बरं, मरीचम. ओके. मम चंचू रक्ता, माझं जी चंचू आहे, चंचूचा अर्थ आहे बघा, हे पीक जे आहे माझं, चोच जी आहे ती लाल कलरची आहे. रक्ताचा अर्थ आहे लाल. अहम कह, मी कोण आहे बरं सांगा बरं. इथे तुम्हाला उत्तर लिहायचं. सो इथे शुकह उत्तर आहे. शुकचा अर्थ आहे पोपट. पुढे आता, अहम छायाम डॅश, मी छाया देतो असं आहे ते. सो यच्छ हा धातू आहे. सो यच्छ अहम आहे म्हणून मी लागेल, यच्छामी असे. पुढे, अहम डॅश यच्छा, मी काय अजून देतो, तर मी फळं देतो. बघा इथे तुम्हाला फळं दिसत आहे का, म्हणून इथे फलानी आहे बरोबर. तिथे तुम्ही म्हणाल की फुलं पण देतात. सो फुलं पण देतात, ते आपल्याला नेक्स्टमध्ये लिहायचं. अहम डॅश अपी यच्छामी, मी हे पण देतो, तर मी पुष्प पण देतो, तो पुष्पाणी असे. अहम कहो, मी कोण आहे बरं, तर मी एक वृक्ष आहे. वृक्ष हो, समजतंय का. आता तुम्ही म्हणाल की अजून एक आपण म्हणू शकतो की ते यच्छामी काय आलं, कारण दोघीकडे यच्छामी म्हणून यच्छामी असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे आता बघूया, मम वर्ण डॅश, माझा जो वर्ण आहे आता हे काय कावळ्याचा आहे. कावळ्याचा रंग काय असतो, तर काळा असतो. काळा रंगाला आपण कृष्ण हो असं म्हणतो, आपण आताच पाहिलं. किंतु अहम डॅश काक हो, पण मी काक नाही आहे, म्हणजे काय, तर मी कावळा नाही आहे. ओके, याचा आन्सर कावळा नाही बरं. मला ते वाटलं कावळा आहे, बट नाही आहे. तुम्हाला याच्यात दिलेलं आहे की मी कावळा नाही आहे, माझा रंग काळा असूनही मी कावळा नाही आहे असं ते म्हणते. अहम मधुरम डॅश, मी एकदम मधुर गातो. ओके, सो इथे कुंजामी आहे. पुढे, अहम वृक्षे डॅश, मी झाडावर राहतो. वसामी, मी झाडावर राहते असं देखील असू शकतं. वसामी. अहम कहो, मी कोण असेल बरं. आता असं जी बर्ड की जी खूप छान गाते, कोण असेल बरं, कोकिलह, याचा आन्सर आहे कोकिळा. ओके, सो इथे कोकिलह येईल. कोकिलह. पुढे बघायचं. पुढे आता सॉरी, मम वर्ण डॅश, आता तुम्हाला इथे ढगांचं दिलेलं आहे. सो इथे ढग कोणत्या कलरचे दिसत आहे, काळ्या कलरचे, म्हणून इथे परत कृष्ण होईल. माझा रंग काळा आहे. अहम डॅश विहरामी, मी कुठे राहतो, तर मी आकाशात, म्हणजेच काय, तर ढग कुठे राहतात, आकाशात, स्कायमध्ये राहतात. अहम डॅश यच्छा, मी काय देतो मी, तर आता तुम्हाला ढग काय देतात, तर पाणी देता, म्हणून जलम यच्छा मी. अहम कह, मी कोण आहे बरं, तर मी मेघ आहे. मेघ हो, इथे आन्सर आहे. सो समजलं तुम्हाला. मी तुम्हाला सगळ्याचे आन्सर लिहून दिलेले आहे. सो ते तुम्ही नीट लिहिले असतील अशी मी आशा करते. सो आजपुरती एवढंच. सो तुम्हाला समजलं का सगळं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असंच आमच्या चॅनलला प्रतिसाद देत राहा. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला आपण म्हणू शकतो की रिस्पॉन्स द्या. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जसं तुम्हाला संस्कृत इझी जात आहे तसं त्यांना देखील जाईल. सो थँक्यू.